त्यांच्याकडे अधिकाऱ्यांकडे येऊन भेटलेलो आणि प्रमुखांना येऊन त्या ठिकाणी आम्ही सांगितलं. दिनेश वाघमारेजींशी आमची भेट झाली, सुरेश काकांनी त्या मीटिंगमध्ये होते आणि आमचं सगळं शिष्टमंडळ आलेलं, ज्याच्यामध्ये आम्ही आज मतदार याद्या घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत. आणि आम्ही त्यांना सांगितलं की सन्माननीय आमदार आमचे अमीन पटेल साहेब असतील, ज्योती गायकवाड असतील, यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये आणि मुंबईमध्ये जो आम्ही अभ्यास केला आहे, त्याच्यानंतर आम्हाला असं जाणवलं की ते कलेक्टरला भेटून आले, सगळेजण DMCला भेटून आले आणि त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणचे जे आहे ते सगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आम्हाला असं आढळलं की ज्या मतदार याद्या आहेत त्याच्यामध्ये जे डबल स्टार म्हणजे दुबार मतं आहेत, जी जवळपास आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 11 लाख मतं जी आहेत ती त्या ठिकाणी दुबार मतं आहेत. आणि त्या मतदानासंदर्भामध्ये आम्ही असा प्रश्न विचारला की तुम्ही या मतदानाबद्दल करणार काय? कारण आज असा प्रश्न झालेला आहे, आम्ही ज्यावेळी तिथे जातोय आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करतोय तेव्हा असं सांगितलं जातं की ही जी मतदार लोक येणार आहेत जेव्हा मतदानाला येतील त्यावेळी त्यांच्याकडून एक फॉर्म भरला जाईल किंवा त्यांच्याकडून एक शपथपत्र घेतलं जाईल आणि त्या माध्यमातून त्या दिवशी त्यांच्याकडून ती कारवाई केली जाईल. पण आमचा प्रश्न असा आहे की आता ज्यावेळेला मतदार केंद्रावर ही मंडळी येतील, जर आज दुबार मतदार घेतलं जवळपास 5.5 लाख लोकही आहेत आणि समजा 3 मतदान घेतले तर जवळपास 4-4.5 लाख ही मंडळी आहेत. ही ज्यावेळी मतदार केंद्रावर येतील आणि जेव्हा शपथपत्र भरायला जातील तेव्हा कमीत कमी त्यांना 2 ते 3 ते 4 मिनिटं लागतील. जर आपण तसा घेतलं तर ते जवळपास त्याला किती मिनिटं जातील आणि मग अशी लोक मतदान केल्यावर आल्यानंतर फॉर्म भरल्यानंतर त्याच्यावरती कारवाई होणार. पण या कारवाईसाठी आमची सगळ्यात पहिली मागणी अशी होती की सगळ्याची आम्ही आता मागणी केली की याच्यामुळे काय होणार, आलेले मतदार पुन्हा वापस निघून जाणार जर मतदार केंद्रावरती गर्दी दिसली आणि त्या ठिकाणी ते पुन्हा शपथपत्र आणि लोकांमध्ये जे संभ्रमाचं वातावरण आहे. त्यामुळे आमचं त्यांना पहिलंच सांगणं असं होतं की हे जे प्रोसिजर आहे की तुमच्या माध्यमातून खाली तिथून जे आहे ते BLO लेवलला होतं आणि BLO पासून जे खालपर्यंत जनतेपर्यंत जातं ते जनतेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याच्याबद्दलचं संभ्रमाचं वातावरण आहे. जनतेला जे आहे ते ही पूर्ण प्रक्रिया जी इलेक्शनची आहे ती पूर्ण स्पष्टपणे कळली पाहिजे आणि त्यामुळे जनतेचं प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. ह्या दुबार याद्यामध्ये ज्यांची नावं आली, ज्यांच्यासमोर डबल स्टार आहे किंवा एक स्टार आहे, यांच्या बाबतीमध्ये ती लिस्ट जी आहे ती लोकांपर्यंत गेली पाहिजे. ही दुबार नावं कोणाची आहेत, ज्याची त्यांनी आम्हाला सांगितलं की मुंबई महानगरपालिकेकडे ती नावं आहेत. आमचं म्हणणं आहे ती नावं ती आहे ती तुम्ही पटकन जी आहे ती आम्हाला दाखवली गेली पाहिजेत, लोकांसमोर ती नावं आली पाहिजेत की जेणेकरून त्या लोकांना समोर येऊन सांगता येईल की आम्ही या ठिकाणी राहतो, आम्ही या ठिकाणी राहत नाही. कारण आज अशी परिस्थिती आहे की दुसरं नाव कुठे हे कोणाला सध्या माहिती नाही आहे. आणि म्हणून आमचं म्हणणं असं या संदर्भामध्ये आम्ही सांगितलेलं तर उद्या 3 वाजता मला वाटतं त्यांनी सांगितलं की मी महानगरपालिकेचे आयुक्त त्या ठिकाणचे सगळे अधिकारी यांच्याबरोबर उद्या 3 वाजता आमचे 2 रिप्रेझेंटेटिव्ह त्यांनी मागितलं की तुम्ही पाठवून द्या, मी त्यांच्याशी चर्चा करतो. आणि दुबार मतदार संदर्भामध्ये आज आम्ही मागणी केलेली आहे की याची जी आहे ती यादी डिक्लेअर झाली पाहिजे आणि 7 दिवसामध्ये एवढ्या लोकांना आयडेंटिफाय करणं किंवा यांना फाइंड आउट करणं फार कठीण आहे. आणि म्हणून या संदर्भामधली जी पूर्ण लिस्ट आहे ती डिक्लेअर झाल्यानंतर आमचं असं त्यांना सांगणं होतं की या संदर्भामध्ये प्रबोधन करावं मोठ्या प्रमाणामध्ये जे त्याच्याबद्दल त्या संदर्भामध्ये जाऊन खाली जे आहे ते त्या ठिकाणी जे खाली जे अधिकारी काम करतात का आम्ही बघितलं की या संदर्भामध्ये वॉर्ड ऑफिसरांना पण काही भरपूर प्रमाणामध्ये गोष्टी माहीत नाही. आम्ही त्यांच्याकडे जाऊन सांगतो